एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ मध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीये। या तरुणीचं ऑफिसच्या बॉस सोबत अफेअर होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्याने तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्याने तिने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली। सिमरन पाटील असं या तरुणीचं नाव होतं। ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्क मधील विप्रो मॅनेजमेंट कन्सल्टंट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं 2 वर्ष अफेअर होतं, मात्र 2 महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्याने तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला। तो परत येईल याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्याने तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली। यानंतर भगवान लोटे परत आला असता तिने दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। तसेच भगवान लोटे याची रात्री 2:30 वाजेपर्यंत चौकशी केली। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।